हाय मायरा. हाय. कशी आहे तू? मी बरी आहे. येस. सो मायराच्या या हातामध्ये तुम्हाला बाउल बघून कळालं असेलच काय करतोय आपण. गिव्ह अवे विनर्स अनाउन्स करणार आहे व्हेरी सूनच. या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच. थोडा डिले झाला बट नेव्हर द लेस काय देर आहे दुरुस्त आहे, लेट पण थेट म्हणू आपण. पण गिव्ह अवे विनर्स अनाउन्स करायच्या आधी 1 मेला जो सिनेमा प्रदर्शित झाला मायराचा आणि तुम्ही जो काय तो तुमचा करून घेतला, ज्या पद्धतीचं प्रेम तुम्ही दिलं, हाऊसफुलवर हाऊसफुल शोज चालू होते. आम्ही पहिल्या दिवशी पुण्यामध्ये होतो, म्हणजे आम्ही कोरमला एक शो ओपन करून आपण पुण्याला गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही जे काय बघत होतो ना, फक्त एक ऑडिटोरियम मधनं दुसऱ्या ऑडिटोरियम, दुसऱ्यामधनं तिसऱ्या, असंच फक्त करत होतो आम्ही. कसं वाटलं मायरा तुला? खूप भारी वाटलं ना, मजा आली, खूप मजा आली. आणि तुमचं प्रेमच एवढं होतं ना, येतायत भेटतायत, ते डान्स, प्रत्येकाला डान्स करायचा होता त्या स्टेपवरती नाचक घुमाच्या. तसंच सेकंड डे पण तसाच गेला, कालचा दिवस पण तसाच होता, हाऊसफुल होता. आणि आता तर वीकेंड आहे, म्हणजे सॅटर्डे संडे, उद्यापासून सॅटर्डे संडेला अजूनच गर्दी होणार आहे. तर फिंगर्स क्रॉस्ड. येस, खूप 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 धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे. तुम्ही एवढं प्रेम केलं चिकू वरती, ठीक आहे नाही चिकू. बरं, चिकूचा एक फेवरेट डायलॉग काय तुला? तर काय चिकू 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 म्हणू नका, सायली सायली नावामध्ये, कळलं का? तर ही आहे आमची चिकू. बरं, बरेच जणांनी आम्हाला जे जे पिक्चर बघून आले तर त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की मायरा जशी आहे तशीच आहे, त्याच्यामध्ये हा काही नाही, म्हणजे ही घरात पण तशीच असते आणि ती सिनेमामध्ये दिसतानाही तुम्हाला तशीच दिसते. बाय द वे, आमच्या घरामध्ये बरीचशी लोक सिनेमा जाऊन बघून पण आलेले आहेत. काही आमच्या याच्या पाठी पण बसलेले आहेत, ते महाशय रात्री 11 वाजता जाऊन आले. म्हणजे आम्हाला सगळ्यांचं होतं की हा परत बघू, पण आम्हाला ते बघायचं. म्हणजे पहिल्या दिवशीची एक्साइटमेंट त्यांना ती सोडायची नव्हती. मी पण साक्षी, चंचल हे लोक पण जाऊन नाशिकमध्ये शो बघून आलेले आहेत. आणि आकाश, हुईज आकाश पण बघून आलेला आहे की नाही? हुईज आकाश त्या दिवशी तो रात्रीच गेला होता बाय द वे, म्हणजे रात्री 11 वाजता त्यांनी तो जाऊन शो बघून आलाय 1 मेला. तर मी त्यांना म्हटलं अरे आपण तर असं बघणार नाही, मला पहिल्या दिवशी जाऊन त्यांची ती पहिल्या दिवशीची एक्साइटमेंट जरा वेगळी आहे की नाही. आणि आम्ही जेव्हा पण थिएटर व्हिजिट्स करत होतो ना, तेव्हा आम्ही थिएटरच्या आतमध्ये ना बघायचो काय होतंय, तुमचे ते लाफ्टर्स, तुम्हाला हे आवडलं ते. म्हणजे आम्ही काय करायचो, दरवाजे उघडायचो, आम्ही सगळं स्टेजच्या पाशी बसून लपून आम्ही बघायचो काय चाललंय. आणि मग शेवटी आम्ही एंट्री करायचो. पण तो शेवटचे जे काही 15-20 मिनिटं आम्ही थिएटरमध्ये असतो ना, तर तुमचं जे कळतं म्हणजे तुम्हाला सिनेमा किती आवडतोय है की नाही. येस, तर खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि आता आपण त्या गिव्ह अवे विनर्सच्या ह्याच्यावरती येऊ. येस, तर आम्ही काय केलंय, 10 नावं आपण काढणार आहेत. पण आम्ही एक बाउलमध्ये ना जवळजवळ 30-35 नावं काढलेली आहेत. त्यातनं मायरा 10 जणांची नावं काढणार आहेत आणि ते लकी गिव्ह अवे विनर्स जे असणार आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्यांना मग आपण इन्व्हाइट करणार आहे जो शो होतोय 5 तारखेला, आहे की नाही. येस, तर कॉन्टॅक्ट आणि ते सगळं कसं करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिलं आपण नावं घेऊन घेऊ. एवढ्या कमेंट्स होत्या, कोणाला ठेवायचं आम्हालाही प्रश्न पडला. बरं, बाय द वे मग सांगू तुला, मला जवळजवळ 4-4.5 तास गेले ते 1500 कमेंट्स वाचायला आणि त्यातनं शॉर्टलिस्ट करायला. पण डेफिनेटली तुमचं प्रेम होतं म्हणून एवढे कमेंट्स झाल्या आणि त्यातनं आपण, आणि प्लीज असं काही तुम्ही हे म्हणू नका की माझं नाव नाही आलं, दादाने माझं नाव नाही घेतलं किंवा काही. आपण नंतर पण काही ना काहीतरी करणारच आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण हे करू, हे की नाही. येस, तर पहिली आपण 10 नावं काढू. माझ्या पहिलं नाव काढूया आपण. चलो, नाही कानात नाही, आपण इकडे दाखवूया पटकन. ओके, हा दे ना, दिसणार नाही. ऋतिका रमेश लोटनकर म्हणून आहेत, सॅन्टाक्रूज मुंबईवरनं आहेत. त्यांचं पहिलं नाव आहे. बरं, ही जी काही नावं आहेत ना, ही ब्लॉगच्या एंडमध्ये पण मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवेलच. तर पहिलं गिव्ह अवे विनर आहे ऋतिका रमेश लोटनकर, सॅन्टाक्रूज. सेकंड, मला पटापट काढून हा तू माझ्याकडे दे तू. हा, नेक्स्ट काढून ठेव. सानिका संदीप पांडव, शहापूर ठाणे. नेक्स्ट, थर्ड नेम आहे बाय द वे. थर्ड नेम बघूया काय आहे मंडळी.
कादंबरी महाजन मुलुंड. हो मुलुंड, कादंबरी महाजन मुलुंड. येस. नेक्स्ट काय आहे मायरा? गिव्ह इट हिअर. चला मायरा ओपन करा. सोनाली जाधव साकीनाका मुंबई. येस. नेक्स्ट काय आहे? सुजाता लोके पनवेल. सुजाता लोके पनवेल. ओके ओके. किती झाली? 1 2 3 4 5 नावं झाली. कमॉन. नेक्स्ट 6वं नाव काय आहे? 6वं नाव आहे ऐश्वर्या पाटील मुंबई. हे 6वं नाव आहे ऐश्वर्या पाटील मुंबई. ओके. 6th नेम. 7वं नाव काय आहे मायरा? 7वं नाव. 7th नेम. लेट्स सी यूज दे. साई स्वप्नील म्हात्रे पालघर. हो पालघर, पालघर वरनं आहेत. साई स्वप्नील म्हात्रे फ्रॉम पालघर. अदिती महेश धनगावकर. अदिती महेश धनगावकर. येस. इट इज फ्रॉम ठाणे. अदिती महेश धनगावकर ठाणे. ओके. नेक्स्ट काय आहे नाव? नेक्स्ट नेम आहे ओहो डॉक्टर भार्गवी अमृत फ्रॉम गोवा. डॉक्टर भार्गवी अमृत फ्रॉम गोवा. वा वा. डॉक्टर भार्गवी अमृत. छान. लास्ट नेम काय आहे? आकाश साईंदने फ्रॉम मुलुंड. आकाश नाही मस्करी करतोय. अमृत गणेश सहाने. अमृत गणेश सहाने फ्रॉम पुणे. तर ही 10 नावं आहेत. माझी ही सगळी नावं आकाशने लिहिलेली. आकाश काय लिहिलंय वगैरे? सहाने जण आहे. सहाने. ओके. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येस. तर ही 10 नावं आहेत आणि ह्यांच्या बरोबर अजून एक फॅमिली मेंबर त्यांच्याबरोबर जॉईन करू शकतो ते स्क्रीनिंग बघायला. तर ह्या 10 जणांना आम्ही इन्व्हाइट करतो आहे जे स्पेशल स्क्रीनिंग करतोय मुंबईमध्ये आपण तिथे. बरं आता ह्या लोकांनी आपल्याला कॉन्टॅक्ट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगेल. तर माझा इंस्टाग्राम आयडी आहे गौरव_वायकुळ म्हणून आहे. तुम्ही सर्च केला इंस्टाग्रामवरती तर तुम्हाला तो आयडी सापडेल आणि इथे तुम्हाला मी आता तो फ्लॅश पण करेल माझा आयडी. तर माझ्या आयडीवरती जाऊन तुम्हाला DM करायचं आहे तुमचं जे पूर्ण नाव आणि तुमचं पॅन कार्ड म्हणजे व्हेरीफाय करण्यासाठी. बिकॉज ते नाव आणि हे व्हेरीफाय करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर मग आपण ज्या गोष्टी आहेत त्या आपण तिथे नंतर डिस्कस करू कसं काय ते. की नाही श्वेता? येस. तर पहिलं प्रायमा फेसी तुम्हाला जे कॉन्टॅक्ट करायचं ही 10 लोकांनी मला कॉन्टॅक्ट करा माझ्या इंस्टाग्राम आयडीवरती. मी परत सांगेल गौरव GAURAV_VAIKUL असं माझं इंस्टाग्राम हँडल आहे आणि इथे तो फ्लॅशही वर असेल. तर इथे मला DM करा आणि तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन आयडी दाखवा मला आणि मग आपण तिथे सगळ्या गोष्टी बाकीच्या ज्या काही आहेत ते तुम्हाला मी तिथे नंतर सगळ्या गोष्टी सांगेनच. ओके. आता दुसरा असा एक प्रश्न येत होता की माझ्याकडे कदाचित इंस्टाग्राम नाहीये किंवा मी इंस्टाग्राम हँडल नाही वापरत आहे तर काय? तर तुम्ही तुमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक किंवा शेजारी इंस्टाग्राम असेलच तर तिकडनं तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलात तरीही चालेल. आपल्याला फक्त ते नाव आणि आयडी व्हेरीफाय करणं इम्पॉर्टंट आहे. वन्स दॅट इज व्हेरीफाईड थिंग्स आर व्हेरी क्लिअर. ओके आहे की नाही? तर या 10 लोकांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा बिकॉज खूप कमी टाइम बाकी आहे. आय एम व्हेरी सॉरी हा ब्लॉग खूप लेट येतो आहे बट देर आर सम रिझन्स की काही कारणास्तव आम्हाला ते नाही करता आलं. रिअली सिन्सिअरली अपोलोजाइज फॉर दॅट. बट काय वेळ काय अशी काही उशीर नाही झालाय बट डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा आणि आपण ती जी 20 जण आहेत ती आपण एकत्र बघून मायराचा हा पहिला सिनेमा बघूया आणि तिथे जेव्हा भेटू आपण थिएटरमध्ये तेव्हा त्यांची प्रतिक्रिया पण घेऊ. आहे की नाही? या 20 जणांच्या कशा वाटताय काय आहेत ते. आहे की नाही? तर सगळ्यात शेवट म्हणजे तुम्हा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. हे 10 लोक जे जिंकलेत या गिव्ह अ विनर्स. आहे की नाही? कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. आहे की नाही मायरा? येस. आणि आपण बघूया नाच ग घुमा 5th ऑफ मे. येस. चला तर मंडळी हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. अशाच एका व्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर. बाय.